तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा विषय कसा थोडासा खतरनाक असणार आहे. तो कसा तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघा, तुम्हाला कळेलच. जय शिरो भावनो, कशा तुम सगळ्यात फॅमिली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सकाळी सकाळी झोपत उठलो तेवढ्यात आपल्याला आला रव्याचा फोन. मित्रांनो, रव्याचा फोन आल्यामुळे आपण आलो गेटच्या बाहेर आणि रव्याने काहीतरी आज असला खतरनाक प्लॅन घेऊन आला ना आपल्याकडे. चला ते पहिले तुम्हाला ऐकवतो. आता रव्या आलाय आपल्याकडे आणि रव्या काय म्हणतोय ते ऐका. बोल. तर मित्रांनो, आज आपला खूपच खतरनाक मध्ये प्लॅन आहे आणि तो प्लॅन काय आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवट एंड पर्यंत बघा, तुम्हाला पुढे कळेल. चला आता बघत आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ. नंतर मित्रांनो, रवा म्हणला चल पहिले गावात जायचं आणि तो डायरेक्ट मित्रांनो घेऊन आला आपल्याला गावात डायरेक्ट कलरच्या दुकानात. तर मित्रांनो, आता कलरच्या दुकानात आपण कशासाठी आलो त्याने मला सगळा प्लॅन नीट समजावून सांगितलाय. तर सर्वात पहिले आपल्याला इथनं घ्यायचा होता कलर. त्यामुळे रव्याने मस्तपैकी सिल्वरच्या बाटल्या बघितल्या, मस्तपैकी आता म्हणला कलर घेतो इथनं. तर प्लॅन मित्रांनो असला खतरनाक आहे ना, ज्याचा कधी आपण विचार केला नव्हता. असा प्लॅन आपल्या रव्याने बनवला. तर फायनली आता रव्या कलर घेतोय आणि आपण इकडं काय मस्त व्हिडिओज काढायचं काम करतोय. तेवढ्यात थोड्याच वेळात फायनली रव्याने कलर घेतलाय आणि आता चालू आपल्याला जिथं प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे त्या लोकेशनला. तर फायनली आपण आता गावातनं कलर घेतला आणि आपल्याला ज्या लोकेशनला प्लॅन सक्सेसफुल करायचा त्या लोकेशनला आपण आता जायला निघालो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता माणसाने नेमका फ्रँक काय. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण करणार आहे श्रीमयवर होळी फ्रँक. जो की श्रीमय म्हणला की मला कलर कोणीच लावायचं नाही, तेव्हा आपण त्याला कलर लावायसाठी आपण एवढी सगळी प्लॅनिंग करतोय. बघू शकता आता 8:45 वाजले. तर 8:45 वाजता आपण चाललोय आपला प्लॅन सक्सेसफुल करायला. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला जिथं प्लॅन सक्सेसफुल करायचा होता तिथं फायनली आलो आपण आविष्कार भैयाच्या घरी. तर इथेच आपल्याला श्रीमयला कलरनी भरवायचं आहे, त्यामुळे आपण पहिले अगोदर सगळी प्लॅनिंग करायला आलोय. तर आव्याच्या घरा आलो इथं रव्याने आव्याची चेष्टा लावली. उठले जस्ट आता. मित्रांनो, आता सगळे आपण इथं प्लॅनिंग करणार आहे, नंतर श्रीमयला बोलवून आणणार आहे. नंतर मित्रांनो, कलर बिलर आपण सगळं नीट सेट केलं. तर राहिलेले आता फुग्याची बारी. फुग्यात आपल्याला पाणी भरायचं होतं. त्या अगोदर आपण फुगे बघतोय तर आपण एकदम एकच पॅकेट आणलेलं, त्यामुळे चला पहिले दुकानात जाऊन जास्त आणि फुगे घेऊन येऊ. नंतर आपण ओमकारदादा सोबत चाललोय आता डायरेक्ट फुगे आणायला. तर ओमकारदादा घेऊन डायरेक्ट आलो आपण. आता ओमकारदादाच्या वस्तीवर दुकान होतं, तिथंच फुगे भेटत होते. चला म्हणलं आता इथनंच घेऊयात. तर मित्रांनो, फायनली आपण आता इथनं ओमकारदादा बघू शकता फुगे घेतोय आणि फुगे घेऊन डायरेक्ट आलो आपण आता ओमकारदादाच्या घरी. नंतर आपण फुगे तर घेऊन आलतो, पण फुग्यात आता पाणी भरायचा एक टास्कच होता मित्रांनो या नळानी. त्यामुळे फायनली आपण थोडासा कुटाणा केला आणि एकदाच फायनली आता फुग्यात आपण पाणी भरायला लागलेलो आणि सगळे फुगे आपण भरून फुगवून ठेवलेले. त्यानंतर आपण टाकली या पाण्यात. तर रव्याने एक फुगा इथंच फोडला. तर मित्रांनो, आता आपण फुगे बिगे सगळं भरलं. प्लॅन सगळा सक्सेसफुल झाला का नाही हे तुम्हाला बघायचं असेल तर पार्ट 2 बघायला विसरू नका. भेटू आता पार्ट 2 मध्ये डायरेक्ट.